बबलू दादा एकच वादा पंचाच्या भूमिकेत शेवटची मॅच. चला गावालो मावशी, चलो चलो चलो. बाबा रात्रभर गायली गीता, सकाळी बोलले रातचा गोंधळ बरा होता. हा शर्तीचा विषय निघाला होता ना दादा. शर्ती तर मला पण आवडतात, पण आता एकच गोष्ट आवडत नाही. बैल घाटावरचा ना स्टेटस तुमचा नाद केला पण वाया नाही गेला. अरे गावच्या बैलाचा ठेवा. बायकोचा बर्थडे पार्ट नसतो तुमच्या, कधी आठवणीत नसतो, पण बैलाचा बर्थडे लय माहिती तुम्हाला. हा नामदेव मार्केचा स्वतःचा बैल. ओके पिस्तल. ओके धन्यवाद. तर पिस्तुला पिस्टन. हा तर जरूर नाही जरूर. हॅलो. तर मी त्या तो बसलो होते, हे मला बसून देणार नाहीत. तर पहिला चेंडू इथे पाहतोय. लेगस्टपला चेंडू होता. फायडीचा मध्ये चेंडू ढकलला. शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या रात्रीच्या इथे योगेश कांबरे यांना सुरगवस्त पहिला चेंडू होतो तो चौकार. 3 षटकार ठोकले तर खुरमबाई नजे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. आम्ही एन्जॉय. आता बघा शेवटची मॅच आहे, सर्व झोपलेत, आम्ही एन्जॉय करतो बघता. हा तसं शर्तीला तुम्ही मार्केवाडी शर्तीला तुम्ही एन्जॉय करतो ना, आम्ही क्रिकेटला करतो दादा. पुन्हा येतात सुरेख चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे ना, ते आपण त्या करतोय. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. तर 3 चेंडू 3 विकेट घेतले तरी 500 रुपये असतील. खुरमबाई नदे यांच्याकडून 3 लगातार षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक. म्हणजे दोन्ही संघ आपले घरचे. वावलोली विपक्ष मार्केवाडी, श्रीलोन मार्केवाडी, जय भवानी वावलोली, दोन्ही संघासाठी पारितोषिक. इथे सुरेख चेंडू अवाई सपार. नामदेव मार्के सुरेख कामगिरी करतोय. फलंदाज बाद रोशन मोडकच्या स्वरूपात पहिला झटका. टॉक दिसे. अरे दादा नाचणार नाही, घाबरू नको. तुझ्या इथं नाचतो नाही, इथे पण नाचणार नाही. इथे सुरेख फटका. मिनी हेलिकॉप्टर उडवला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. नामदेव मार्के याचा इंजिन पडतो पटरीवरती होतो फास्ट. फलंदाज बॅक टू पवलेन. दादा 2 फक्त लक्षात ठेव. हा 3 चेंडू 5 धावा 1 फलंदाज 2 फलंदाज मार्गस्थ झाले. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. नवीन फलंदाज धनराज आपण पाहतो. सलामीचा फलंदाज जसा मनोज मुंडे आपण इंजर्ड झाला आणि कुठेतरी सलामीची जोडी बदलली गेली. रोशन मोडक पहिल्या सामने पाहतो तात्पुरत खेळताना दिसला. इथेही पाहिलं गेलं. तर 4 चेंडू 5 धावा 2 विकेट. पाचवा चेंडू इथे एसटीच्या पाठीमागे गडबड 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 घोटाळा. हॅट्रिकची संधी होती. 500 रुपयाचा पारितोषिक कुरमबाई नजे यांच्याकडून लागलं होतं.
संधी गमावली. मंगेश बारके रात्रभर जागलास तू, तुला काय नाही. बस बस इथं एकमेव व्यक्ती आहे कधी मला फोन करत असतो धन्यवाद, कारण तो बोलतोय का दादा जिथेही मैदानावरती तो गेला आणि मी नसेल पहिले फोन मला करतो, तू कुठे. आता मी का त्यांचा जावं येते मला बोलवतील. पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी नामदेव मार्केचं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या घ्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 5. 2 बाद 5 धावा. 3 षटकांचा सामना मित्रांनो. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतो 5 धावेने. उर्वरित 2 षटक कशा प्रकारे असतील जरूर पाहूया आपण. कारण रन रेट 5 चा आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला गेला याच पद्धतीत चालला तर 15 धावा धावफलकावरती लावू शकतो. दामत गावाचे हुक्माचे एक्के दिलाचे दिलदार आहेत भक्के. दामत गावाचे हुक्माचे एक्के दम आहे त्यांच्या नावात, दम आहे त्यांच्या नावात. जावेद खोत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. तर अफजल पाहिलं दामाचे एवढे संघ होते पण एका संघाने करामत केली आपण पाहतोय. दामत बी कुरमदादा नजे 3rd राऊंडला पोहोचला. फायनल मारली ना फरान आज पहाटे काश्मीरला पोहोचणार आहे ना. ह्यो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काश्मीरला. फरान भाई नाद करत नाही फरान भाईचा. अजून 3 टुर्नामेंट आहे दादा नो याच मैदान होते नाईटच्या. आताच सांगतोय तुम्हाला माईक वरती 3 स्पर्धा आहेत. ज्यांना कुणाला कॉल करायचं कुरमबाईला कॉल करून घ्या. संदीप भाईला बोलू नका म्हणून बरोबर ना कुरमबाई. लगेच कॉल करून घ्या. इथे रिवासाठी दोधारी तलवार फाईन डिझेल मध्ये चेंडू होतो पार. रन्स मिळतील 4. इथे आला एक खूबसूरत चौकार. ते सर्व दर्दी प्रेक्षक आहेत. हा बघा चेंडू जर गेला ना जे फिल्डिंग करणारी टीम पण आपलीच आहे, बॅटिंग करणारी पण आपलीच आहे. त्यांच्या पाठीराखे आहेत ना मित्रांनो. चेंडू जर बाहेर आला तर लगेच आतमध्ये द्या. दादा तेच उरलेत. आपण आहेत सगळे स्टेज वरती आयोजक. पाठीमागे त्यांचेच पाठीराखे आहेत. गोलंदाज तयार. संदीप दुसरा चेंडू असेल. इथे सुरेख चेंडू त्यावरती आपण पाहतो चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. बघा ज्याच्याही घराची चावी आहे मित्रांनो, ज्याची चावी असेल घेऊन जा. नसेल पाहिजे तर घर आमच्या मनोज दादा नावावरती करून द्या. एक षटक 2 चेंडू आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्या त्या धावा. पहाटे जे झोपले असतील ना त्यांची साखर झोप आपण मोडूया. तिसरा चेंडू गोलंदाज तयार. लाजवाब. आता परत दादा पाहायला गेले 18 तास झाले मी बोलतोय. 18 तास झाले आम्ही बोलतोय माईक वरती. योगेश पण आहेत सकाळपासून, तेही तयार आहेत. इथे आपण पाहतो चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू आपण पाहतोय. काय पाहिजे ना कशा प्रकारे गोलंदाजी या मैदानाचा पुरेपूर जो वापर आहे विकेटचा जो घेतलाय योगेश खऱ्या अर्थाने पाहतोय या संदीपने. चांगल्या प्रकारचा वापर आपण पाहतो. 4 चेंडू 5 धावा खर्च केल्यात. इथे आता बाहेर जाणार चेंडू होता. छेडछाडी जरूर केले. जर सोडला असता तर जरूर वाईट झाला असता. पण इथे आपण पाहतो एकदा पूर्ण दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि इथे चितेके चपलाने अर्णाच्या गतीने धावले. तिसऱ्या पंतांची मागणी गेली. हे बघ
जरूर जरूर अफजल मैली तर डिसिजन आलं जरूर चेक केलं जाते बरोबर नॉट आउट आहे हा 6 डोले लागले होते तिथे 2 धावा घेण्यात आल्या चितेके चपला हरणाच्या गतीने धावसंख्या स्कोर झाली 12 2 बाद 12 शेवटचा चेंडू असेल एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय पहिल्या रजनीमध्ये श्री भैरवनाथ 11 संघ किरवली संघ आपण पाहतोय क्वालिफाय झालाय पाच संघ आपण या ठिकाणी 5 ग्रुप आहेत ए बी सी डी ई 5 ग्रुप आहेत 5 ग्रुप मधून आपण 5 टॉप 5 संघ काढणार आहोत त्यानंतर चिठ्ठीचा खेळ होईल रन दादा तेवढेच 12 ना याच्या अगोदर झालते ते वाढवलेच नाही ना दादा ये आमच्याकडे बघ जरा आमच्याकडे हा आमचे गायक त्या ठिकाणी आहेत दोन षटकांचा खेळ समाप्त झाला 12 धावा 6च्या सरासरीने स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत याच पद्धतीने चालले तर 18 धावा होऊ शकतात जर 10च्या सरासरीने आले तर 22 धावा होऊ शकतात 12च्या सरासरीने 24 होऊ शकतात आणि 20च्या सरासरीने आले तरच 32 होऊ शकतात 6 चेंडू आहेत शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विशाल माली ओके दादा आता एवढं वर्ष झाले दादा आता परत आडनाव सांगायला लागले धन्यवाद चांगला चेंडू आजची निरेश घेतली एसटीच्या पाठीमागे बघा चायना भिंत उभी केले हा सौरभ चायना भिंत आहे ती मार्केवाडीची नो गॅरंटी नो वॉरंटी चले तो चांद तक नाही तर सिर्फ शाम तक चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं एक धाव फलकावरती घेतली जाईल धावसंख्या 13 या आकड्यावरती धनराज 6 चेंडू 2 धावेवरती खेळतात योगेश 5 चेंडू 11 धावेवरती उर्वरित चेंडू योगेश आता खेळेल का इथे सुरेख फटका लाजवाब धनराजच्या बॅटमधून येतोय आसमानी दणका चेंडू होणार सीमारेषा पार रस मिळतील सा इथे आला षटकार चाचा चाय है क्या नहीं है 1 2 3 एक 25 चाय पाठवा या ठिकाणी पाहिला गेला शॉटपी चेंडू होते तर पुरेपूर फायदा क्षेत्ररक्षक बघा अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा रुपेश होता त्या ठिकाणी धावसंख्या स्कोर कार्ड 21 आता परत 3 चेंडू 9 धावा आल्यात 3 चेंडू 9 धावा आल्यात उर्वरित 3 चेंडू आहेत तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत इनिंगचे 21 धावा झालेत आमचे कामरी दादा खरंच अर्थाने आपण पाहतो एन्जॉय करतात दादा चांगला चेंडू वाडीश लॉंगा डिझाईनचा काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चितेके चपलाईने हा पुन्हा एकच वाता बबलू दादा आला घे दादा चेक कर एक नाही दोन नाही तीन नाही 6 डोले घाला त्याच्यात दादा काहीच नाही फलंदाज बाद विकेट नामदेव मार्कीचं काय कलेक्शन आहे तुम्ही पाठीमागे बघूच नका दादा काही टेन्शन नका घेऊ
तर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी धावबाद झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. धनराज ज्याने अफलातून षटका ठोकला होता ते माघारी आलेत. नवीन फलंदाज द मल्टी हिटर प्रशांत. पुढे आपण पाहतोय प्रशांत दादा. सर नवीन नवीन खेळाडू आल्या कारणाने हे जे खेळाडू आहेत जे प्रथमतः आपण पाहतो आपण त्यांना अप्पर पाहत होतो. आता डाऊन थोडीशी आपण पाहतो बॅटिंग लाईनला येतात. डाऊन लाईनला मिडल मध्ये खेळताना दिसतात. इथे अप्पर एच बघा नशीबवान चौकार. शॉर्ट चेंडू होता बॅटचा उपरी किनारा घेतला. चेंडू जाऊन पोहोचला शॉर्ट पॉइंट इधर मधून डीप पॉइंट इधर मध्ये सीमारेषा पार. रस मिळती 4. इथे आला चौकार. चेंडू झाले शेवटचा चेंडू असेल 26 धावा धावफलकावरती. जसं आपण अपेक्षा केली होती ना एवढ्या धावा झाल्या तर धावसंख्या जसं तो स्कोर आपण पाहतो लेवलच्या हिशोबाने आपण पाहत होतो. इथे आत्तावर पाहिलेलं थोडं आव्हात्मक आलं. आता स्कोर कार्ड तो बनला गेला. या मॅचला आपण पाहतोय आज पायरमाल मैदानावरती आम्ही पाहिलं गेलं हरीश करेला यांच्या संघाच्या विरोधात 5 षटकाचा सामना होता. इथे शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा उडवलाय डीप फाइंडर मध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि इथे आल्या या 4 धावा. या धावसंख्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 30 या आकड्यावरती. या षटकात आल्या 18. मी सांगितलं ना ज्या पद्धतीने धावा आपण पाहत होतो त्या पद्धतीने धावा या ठिकाणी आल्यात. आपण 20 धावाचा विचार केला 18 धावा आल्या. 30 धावा 10च्या सरासरी धावफलकावरती लागल्या गेल्यात. 31 धावांची गरज आहे. धावा कशा प्रकारे होतील ऐकूया पुन्हा एकदा आवाज योगेश दादा ढोले यांच्या मुखातून त्यांच्या स्वरातून हे आवाज ऐकणार आहोत. तत्परी संधी देऊया 31 धावांचा संधी देऊया. इथून आपण पाहता आता पाठलाग करायचं आहे श्री 11 मार्केवाडी टीमला.
31 या धावसंख्येचा इथून पाठलाग करायचा आहे श्री 11 मार्केवाडी टीमला। सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 1 जीवन आणि त्याच्या साथीनं जर्सी क्रमांक 7 संदीप मार्के आणि जीवन भगत ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते। आपण पाहताय 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 षटकांमध्ये 31 धावा म्हणजे 18 बॉल आणि 31 धावसंख्येची इथून गरज असेल। एक जबरदस्त मॅच होईल त्यात शंका नाहीये, कारण की अगदी आपण पाहताना वावलुली टीम देखील पाहायला गेलं ना तर पहिल्या 2 षटकांमध्ये संघर्ष करत होती या धावा बनवण्यासाठी, परंतु धनराज कांबेरेनं सुरुवात करून दिली। त्यानंतर मात्र अगदी शेवटच्या 2 बॉलवरती प्रशांत मोडक यांच्या बॅटमधून आलेले ते 2 चौकार आणि त्यानंतर मात्र एक चांगली टोटल आपल्याला इथून पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने ही टोटल जर पाहायला गेलं ना तर चांगली आहे, फायटिंग टोटल आपल्याला धावफलकावरती इथून पाहायला मिळते, कारण की 18 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज आहे। ऑन स्ट्राइक आपल्याला फलंदाज इथून पाहायला मिळेल संदीप मार्के, नॉट स्ट्राइक एंडवरती जीवन भगत आणि गोलंदाजीसाठी पुनश्च एकदा धनराज कांबेरे। पहिलाच बॉल फटका फसलाय, कल्पेश आहे, चुकी झाले, झेल ड्रॉप। ड्राईव्ह लगावत असताना अगदी चेंडू देखील डीप होत होता, स्वतःला खऱ्या अर्थानं स्ट्रेच करत असताना अगदी ड्राईव्ह लगावली होती, चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न। आता कल्पेशला देखील माहिती आहे ही विकेट संदीपची फार महत्वाची आहे, कारण त्याने प्रत्येक मॅच मध्ये आपल्या टीमला एक चांगला स्टार्ट मिळवून दिलाय। ज्यावेळी मार्केवाडी टीम श्री 11 मार्केवाडी टीमनं टार्गेट चेस केलंय ना त्यावेळी एक चांगला स्टार्ट संदीप मार्केनं आपल्या टीमला मिळवून दिलाय। चांगला बॉल आउटसाइड डी ऑफ स्टंप, कटरचा वापर करत असताना धनराज कांबेरे ओलक सातत्यानं स्विंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना दोन्ही बाजूनं चेंडू वळवण्याची ताकद अगदी क्षमता ठेवणारा धनराज कांबेरे पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। इथे पुनश्च एकदा चुकी रोशन मोडकनं मैदानामध्ये काय केलंय, एस्टनच्या मागे जीवन भगतची विकेट। अगदी पहिल्या चेंडूवरती कल्पेशनं त्या ठिकाणी प्रयत्न केले होते, ती झेल ड्रॉप झाली। त्यानंतर अगदी आपण पाहतो यावेळी पुनश्च एकदा अगदी जीवन भगतला इथे संधी मिळाली आणि या संधीचं सोनं होणार का, कारण की ज्या वेळी फलंदाजाची झेल सुटली जाते ना त्यावेळी तिथून तो फलंदाज अगदी आक्रमक रित्या खऱ्या अर्थानं बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं, परंतु ती बॅटिंग मैदानाच्या आत पुनश्च एकदा चान्स बनले होते, पाठीमागाय जायचं होतं आणि इथून आपण पाहता 2 धावा कंप्लीट झाल्यात। या 2 धावेने धावफलकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतील। फटका चांगला आहे, अगदी इन बॅट समोर टाकला होता, त्याला अगदी हा फटका लॉब केलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे। जीवन भगतचा झेल सुटल्यानंतर अगदी आपण पाहतोय जखमेवरती मीठ सोलणारा आणि आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेणारा 31चा पाठलाग करणारा। बॉल द्या, बॉल षटकार आलाय, षटकारानं धावफलकावरती 9, बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये। या षटकातील एक बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे। खऱ्या अर्थानं धनराज कांबेरेनं 2-3 चान्स बनवले होते, ते झेल फार महत्वाचे होते, ते कॅरी करणं फार गरजेचं होतं। पहिल्या षटकामध्ये धनराज कांबेरेनं खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली आहे, एक षटकार आलाय त्याच्या विरोधामध्ये। धावफलकावरती 9, 5 चेंडू त्याने आतापर्यंत फेकलेत, एक बॉलचा अजूनही या षटकातील खेळ बाकी आहे। धावफलकावरती 9 आहेत, बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये 31 धावा। एक बॉल बाकी आहे या षटकातील, अगदी आपण पाहताय धनराज कांबेरेच्या।
शॉर्ट बॉल होता, थोडासा कमी गतीने टाकला होता डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अमोलने पुन्हा एकदा चुकी केली आहे. 2 धाबा इथून देखील कंप्लीट होतील. 2 धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहतो 11. आता 12 बॉल आणि 20चं समीकरण. 12 बॉल 20चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात 11. धनराज कामेरेचं पहिलं षटक इथून समाप्त झाले. 12 बॉल आणि आता 20 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रति षटक श्री 11 मार्केवाडी टीमला आता इथून धाबा बनवायचे त्या 10 प्रति षटक 10 धाबा जर का इथून बनवल्या गेल्या, कारण की पहिल्या षटकामध्ये जी सरासरी हवी होती श्री 11 मार्केवाडी टीमला ती सरासरी राखली आहे पहिल्या षटकामध्ये. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 20 धाबा इथून बनवायच्या आहेत. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. चला येणारे आता इथून बॉल बाकी असतील 12 धावा बनवायचे 20. दुसरं षटक गोलंदाजीसाठी आपण पाहताय कल्पेशला या ठिकाणी बोलवलंय दुसऱ्या षटकासाठी. डावखुऱ्या हाताचा एक स्विमर मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कटरचा वापर केलाय कल्पेशनं. इथून मात्र डॉट बॉल आलाय. आता समीकरण उरलंय. येणारे 11 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. 11 बॉल आणि 20 धाबा इथून बनवायचे. 11 बॉल मध्ये 20 धाबा बनवाव्याच लागतील श्री 11 मार्केवाडी टीमला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर या धाबा बनवाव्याच लागतील. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कल्पेश. आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक डॉट बॉल. कल्पेशचा इथून मात्र पलटवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आले. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आल्या होत्या, परंतु ते प्रेशर कमी करत असताना बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू इथून फेकलेत कल्पेशनं. एक जबरदस्त गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय वावलोली टीम कडनं. जय भवानी वावलोली टीम मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. इथे विकेट आली आहे. संदीप मार्केची विकेट महत्वाच्या वेळी महत्वाच्या क्षणी श्री 11 मार्केवाडी टीमला मिळतोय. पहिला हादरा संदीप मार्केच्या स्वरूपामध्ये 11 या धावसंख्येवरती. जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त स्पेल हाताळत असताना कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 बॉल अगदी फलंदाजाला डॉट फेकले, त्यानंतर अगदी परिवर्तित केलं शॉट खेळण्यासाठी. आणि जसा शॉट खेळण्यासाठी संदीपनं बॅट पुढे टाकली. बॅटला अगदी आपण पाहतो ना की बॅटच्या अगदी स्टिकरला चेंडू लागला आणि यष्टी रक्षकाकडे निघालाय. यावेळी कोणतीही चुकी पाहायला मिळाली नाही रोशन मोडक कडनं. त्यानं पकडली झेल आणि पहिली विकेट आली आहे संदीप मार्केची. ती महत्वाची विकेट होती. मच नेडेड विकेट मैदानाच्या आत. परंतु अजूनही आपण पाहताय ना की मैदानामध्ये दाखल झालाय मागच्या मॅचचा हिरो. 12 बॉल आणि 31 धाबा ज्याने बनवल्या होत्या आणि त्याच धाबा खऱ्या अर्थानं फार महत्वाच्या होत्या. तो विशाल माली मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. 9 बॉल 20 धाबा. हा देखील फटका अगदी पाहतोय आपण. कव्हर मधून चेंडूला काढलं, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर 4 धाब्यांमध्ये. आलाय चौकार.
आता 8 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल 20 ची गरज होती. हा चौकार हा जिवारी लागला असेल जय भवानी वावलुली टीमच्या, कारण की हा चौकार नव्हता. आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. आउटसाइड दी ऑफ स्टंप, अगदी खूपच बाहेरून गेला. अँगल क्रिएट करत असताना बाहेर निघून गेला. हा वाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव येईल. आता बॉल इथून शिल्लक आहेत 8 धाबा बनवायच्या आहेत त्या 15. कल्पेशनं मात्र चांगली कामगिरी केली. एक चौकार जातो खऱ्या अर्थानं इथून आला नसताना तर कदाचित कमी धावसंख्येचं षटक आणि खऱ्या अर्थानं विपक्षी टीम वरती म्हणजे श्री 11 मार्केवाडी टीम जिथे बॅटिंग करते ना तिच्यावरचा तो दबाव आहे तो कायम आपल्याला पाहायला मिळाला असता. आता इथून आपण पाहताय 8 बॉल 15 ची गरज आहे. स्विच इट केलाय पाठीमागे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग झाली. डीप मध्ये चेंडूला अडवलाय नयन त्या ठिकाणी, परंतु फेकी चुकीची. तीन धावा सहजरित्या इथून मात्र कंप्लीट केल्यात. तर दोन्ही बॅटरनं गुड रायडिंग बिटवीन विकेट. 3 धावेने अगदी आपण पाहताय 19 धावा धाव फलकावरती 7 बॉल आणि आता इथून बनवायचे त्या 12 धावा. प्रयत्न कल्पेशचं कमालीचं राहिलं या षटकामध्ये. कल्पेशनं खऱ्या अर्थानं फार चांगली गोलंदाजी केली. विकेट त्यानं मिळवली, परंतु अगदी कौतुक करायला हवं विशाल मालीचं. त्यानं शॉट सिलेक्शन अगदी अप्रतिम होता. त्याला माहिती आहे पाठीमागे जर चेंडू गेला ना तर धावा इथून मिळतील आणि त्याने मात्र तो शॉट एक्झिक्यूट केला. तिथून 3 धावा मिळाल्या. आता येणारे 7 बॉल आणि 12 ची गरज. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. आता उर्वरित बॉल बाकी आहे तिथून 6 आणि बनवायच्या आहेत त्या 12 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावा इथून बनवाव्या लागतील त्या श्री 11 मार्केवाडी टीमला. 6 बॉल 12 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक तोपर्यंत देऊया आमच्या डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. चांगलं संगीत या सकाळच्या सत्रामध्ये. येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे 12. 6 बॉल आणि 12चं समीकरण. सहा बॉल 12चं इथून समीकरण आहे. खऱ्या अर्थाने कॅप्टन आपण पाहतोय एस्टनच्या मागे गेलाय धनराज कांबेरे आपण पाहताय. त्यांनी तिसऱ्या षटकाची जबाबदारी नयनकडे सोपवली आहे. एक यंगस्टर कडे खऱ्या अर्थाने हे चेंडू हे षटक त्यांना दिलंय. अमोल मोडक सारखा गोलंदाज मैदान अगदी या टीमचा हिस्सा असताना यंगस्टर कडे गेलेत. ही एक रणनीती आहे कॅप्टनची. खऱ्या अर्थानं फार चांगली कॅप्टनशिप या रजनी स्पर्धेमध्ये आपण पाहताय. फ्रेंड्स चषक दामत 2025 मध्ये
इथे पहिला फुलटॉस आणि त्याच्यावरती हा चौकार. ऑफिशियल नाही का? ओके ओके, नाहीये नाहीये. पहिला चेंडूवरती चौकार आलाय. आता दबाव गोलंदाजावरती असेल, कारण की 6 बॉल 12चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवरती चौकार. आता 5 बॉल 8चं समीकरण आहे. विशाल माली ऑन स्ट्राईक आहे. कट करायचा प्रयत्न, लेट कट खेळायचं होतं. अगदी पाहतो ना आपण की चेंडू पर्यंत जाणं फार गरजेचं होतं. हा डॉट बॉल आलाय. आता 4 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. आता मी तर म्हणेन ना, नयन देखील हाच विचार करत असेल की पहिला चेंडू माझ्याकडनं अगदी फुलटॉस का गेला. 4 बॉल आणि 8 धावा. यावेळी स्क्वेअर कटचा हा फटका क्षेत्ररक्षकाने केली चुकी. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. हा मच निडेड. बॉल आता इथून बाकी असतील 3 धावा बनवायचे 4. श्री 11 मार्केवाडी अगदी आपण पाहताय 31 धावसंख्येचा पाठलाग करते आहे. आतापर्यंत जाऊन पोहोचली 27 या धावसंख्येवरती. 1 विकेट इथून गमावली आहे. अगदी आपण पाहतोय संदीप मार्के बाद झाला, त्यानंतर विशाल माली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याची ही इनिंग आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक हवी आहे. स्ट्राईक इथून सोडली आहे आणि ही धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज इथून झाला बाद. विशाल मालीला इथून परतावं लागेल. आता बॉल इथून बाकी असतील 2 धावा बनवायचे 4. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस. आता त्या फिल्डर कडनं तो गेलेला चौकार. हे सर्व काही अनालिसिस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुठे कुठे चुका झाल्या बाहुलेली टीम कडनं हे देखील पाहिलं जाईल. 2 बॉल आणि 4 धाब्यांची गरज. 2 बॉल 4 धाब्यांची गरज. विशाल माली सर्व काही ठीक चालू होतं त्याच्या बाजूनं. आजचा दिवस खऱ्या अर्थानं विशाल मालीचा आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु या बेली हा चुकीचा शॉट सिलेक्शन. तिथं डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थानं प्रेशर बनवून घेतला आपल्या स्वतःवरती. सरळ बॅटने जर खेळला असताना ते कदाचित हा मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला असता, कारण की त्याच्या बॅटमधून रन्स आल्यात श्री 11 मार्केवाडी टीमला. त्या विशाल मालीनं मात्र इथं चुकी केली आहे. रनआउट झालाय, बाद झालाय. जीवन भगत ऑन स्ट्राईक आपल्याला आता इथून पाहायला मिळेल. त्यानं जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे. 2 बॉल मध्ये त्याला 4 धावा इथून बनवायच्या आहेत आणि त्यानं त्याच्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती वैभव. 2 बॉल 4 धावसंख्येची गरज. काय मॅच, अगदी चित्त थरारक, प्रत्येकाच्या हृदयाचं ठोकं वाढवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. अंगावरती शहार येणारी मॅच. 2 बॉल आणि 4 धावा. नयन इथे हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज आणखीन एक इथं बाद होईल. 1 धाव कंप्लीट झाली आहे. आता येणारे बॉल इथून शिल्लक आहेत 1 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 3. 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज.
विशाल माली आता मात्र टेन्शन मध्ये आला असेल, कारण की त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या, त्यानं मैदानावरती उभं राहणं गरजेचं होतं. तो जर का एक बॉल खेळला असताना तर मात्र या धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या असत्या. एवढ्या भन्नाट टच मध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला विशाल माली पाहायला मिळत होता. ज्या ज्यावेळी टीम अडचणीमध्ये होती, नामदेव मार्के यांनी विशाल मालीकडे पाहिलं आणि त्यानं टीमला बाहेर काढलं होतं. त्यानं मात्र चुकीचा शॉट सिलेक्शन तो बाद झाला आणि आता मात्र समीकरण उरलंय. येणारा एक बॉल आणि कंपल्सरी बनवाव्या लागतील त्या 3 धाबा. एक बॉल 3 धाबेचं समीकरण. काय होणार या मॅच मध्ये? चित्त थरारक ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. क्षणोक्षणी अगदी रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आणि अगदी तशीच मॅच मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल 3 धावा. जीवन बघत ऑन स्ट्राईक गोलंदाजीसाठी नयन. मिस टायमिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅरी झाली झेल. मॅच जिंकली आहे जय भवानी वावलोली टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम श्री 11 मार्केवाडी.